आपण आलो आपल्या राईस बॉलला. तर आज आपण इथं ट्राय करा. यांचं आता युनिक असं सकाळ सकाळी नाश्त्याला काय आहे आणि यांचं अजून काय त्यांचं स्पेशल म्हणजे एकदम उन्हाळ्याच्या सीझनला भेटणार असं काय ते आयटम आहे ते ट्राय करणार. ते ॲम्बियन्स बघूया आपण सगळ्यासाठी. ॲम्बियन्स बघून झाल्यानंतर आपण यांचं नाश्ता ट्राय करू. तर आता आपण राईस बॉलच्या आतमध्ये आलो. तुम्ही ॲम्बियन्स बघितलं असेल की एकदम असं नीट क्लीन आणि एकदम हायजीन आहे आणि युनिक आहे. असं कोल्हापूर यांनी ट्राय केले. तर आपण यांचं आधी बघू शकतो. इथं आपल्यापाशी पोहे आहे. पोहे आणि युनिक आहे म्हणजे एकदम असं मऊ पोहे दिसायला आले आहेत. आणि त्यासोबत यांचं युनिक आयटम म्हणजे आपलं शिव उपमा. शिव उपमा आपण बघू शकतो जवळ. आणि शिव उपमा बघू शकतो. हे कोल्हापूर काय तर अख्खं प्लॅटर दिसलं पाहिजे. शिव उपमामध्ये आपण बघू शकतो शेव आहे, वरती आपल्याला व्हेजिटेबल आहे. व्हेजिटेबल आणि वरती आपलं वटाणा बीन्स आणि वरती कोथिंबीर असं मस्त असं गार्निश केले. तर आपलं कोल्हापुरी झणका पण आपल्याला मिरची पण बघायला दिसते. तर आधी सगळ्यात आपण पोहे ट्राय करूया. तर आपण पोहे बघू शकते. पोहे पण एकदम असं कोल्हापुरी झणझणीत असं मिरची टाकला एकदम कोल्हापुरी असं रांगडी चौपणी असं असल्यासारखं. आणि त्यासोबत ते बघू शकता मला किंवा. तर आता आपण हे जर घेऊ शकते पहिला घास. आपण पोहे बघूया एकदम असं मऊ लबलबीत पोहे आणि एकदम असं कांद्याचा गोड असं फ्लेवर यायला लागला. वरती आपलं शेंगदाणा मिळू शकतं एकदम असं क्रिस्प असं शेंगदाणा आहे आणि एकदम असं सॉफ्ट पोहे आणि वरती असं कांदा आणि वरती यांचं कोथिंबीर एकदम असं अप्रतिम असं टेस्ट लागायला लागला आहे. आपण एकदा ट्राय करू शकतो. आत्ता आपण हे प्लेटची आपल्याला प्राईसिंग फक्त आपल्याला पडणार आहे आपल्याला 30 रुपये. 30 रुपयामध्ये आपल्याला एक फुल प्लेट आपल्याला पोहे म्हणजे पोहे म्हणजे आपलं सकाळी एक फुल नाश्ता आपण करू शकतो. तर आत्ता आपण पोहे ट्राय केले एकदम मस्त असं पोहे आहे. तर आत्ता आपण यांचं युनिट ट्राय करणार आपलं शिव उपमा. शिव उपमामध्ये आपण बघू शकतो एकदम असं बारीक असं शेव आहे म्हणजे उन्हाळ्यात आपण जे शेव करतो ते शेव आहे. माझी एक टेस्ट घेऊया सांगतो मला. शिवाचं टेस्ट एकदम असं विशाळ आहे. असं मिरचीचं एकदम असं झणका लागला. वरती यांचं कोथिंबीर कढीपत्ता आणि आपलं बीन्स आणि आपलं व्हेजिटेबल म्हणजे एकदम असं सकाळचं सकाळी आपल्याला हेल्दी नाश्ता करायला असलं तर आपण शिव उपमा ट्राय करू शकतो. म्हणजे शिव उपमा म्हणजे कसं एकदम असं हे आपलं गव्हापासून बनलेलं असतं आणि हे स्वतःचं हँडमेड असतं यांच्यापासून. हां आपण शिव उपमाचे प्राईस सांगायचं म्हणजे आपल्या शिव उपमाचे प्राईस पण आपल्याला 30 रुपये म्हणजे एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये आपण की नाही एकदम पोट भरून असं नाश्ता करू शकतो. तर मी तर राईस बाउलमध्ये असतो तर इथं मी शेवया उपमा ट्राय केला आहे. सकाळचा नाश्ता तर एक नंबर नाश्ता आहे. तुम्ही पण अवश्य भेटते. आपण राईस बाउल एक साधारण 2024मध्ये स्थापना केलेली आहे आणि कोल्हापूरकरांसाठी वेगळे पण काहीतरी द्यायचं या इच्छेने आम्ही सुरू केलेला हा प्रवास आता 1.5 ते पावणे 2 वर्ष सुरू आहे. अगदी छानरित्या कोल्हापूरकरांनी आम्हाला साथ दिलेली आहे आणि आपल्याकडे स्पेशली आपण राईस आयटम्स देतो. त्याच्यामध्ये छोले राईस आहे, दाल राईस आहे, वांगी भात आपला स्पेशल असतो, व्हेज पुलाव आहे आपल्याकडे, राजमा राईस आहे जो की पंजाबी स्पेशलमध्ये आहे. तसंच आपण त्याच्यासोबत पराठा भाजी पण देतो. छोले पराठा, राजमा पराठा आहे, कुर्मा पुरी आहे, छोले पुरी आहे. आपली आत्ता सध्या सीझनलमध्ये आमरस पुरी ही खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. सो आपल्याकडे भरपूर प्रकारचे असे युनिक डिशेस आपण घेतो. ब्रेकफास्टमध्ये पण आपण प्लॅटर लॉन्च केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शेवयांचा उपमा कोल्हापुरात आपण पहिल्यांदाच सुरू केलेला आहे. आपल्याकडेच तो मिळेल आणि तोही खूप व्हेजिटेबल उपमा असतो त्यामुळे तो हेल्दी आहे. मैदा नसतो त्यामुळे तो गव्हाच्या रव्याचा आपण केलेला असलेला उपमा हा आता ट्रेंडिंगमध्ये आहे कोल्हापूरमध्ये. तर तो जरूर ट्राय करा आणि आम्ही आवर्जून तुम्हाला सांगू की आम्ही जे देतो ते क्वालिटीज देतो. वाफाळलेला असा वाचून गोष्ट
दिस इज दाल. थांबून घ्या. आली. होममेड आमरस. एकदा म्हणा. होममेड आमरस. राईस हा जिरा राईस केलेल्या. जिरा राईसवर आपलं वांग ना. जिरा राईस बरोबर सगळेच भात असतात आपले. छोले राईस आहे, राजमा राईस आहे, दाल राईस आहे, वांगी भात आहे. आपली सर्विंगची पद्धत अशी आहे. हे दाल तडका ना. हा दाल तडका. वरचे काय हा तडका. हा बसते की बाळा. नागपुरात आणलेला आहे. तर आता आपण राईस बॉलमध्ये आलं आणि आपण इथं बघू शकतो इथं आपल्याला दाल तडका आहे. इथं दाल तडका घेतले त्यासोबत आपण खुर्मापुरीसोबत आपण घेतलेला आमरसपुरी म्हणजे आपल्या यांचं 2 डिश आहे ते पण एकदम असं कोलॅब केलेलं आहे. आणि त्यासोबत आपण इथं घेतलेलं आपण राजमा यांचं राजमा आणि राजमा परोठे. आणि त्यासोबत तुम्ही बघू शकता इथं आपल्याला छोले आणि छोले परोठे घेतलेले आहेत. आणि इकडं आपण यूज केलं तर आपण इथे बघू शकता यांचा व्हेज पुलाव आहे. त्यासोबत आपण एकदम घट्ट असं डाळ भेटणार आहे. एकदम असं घट्ट ग्रेव्हीचा आपल्याला डाळ भेटणार आहे. आणि ते माझं तर आपण इथं बघू शकता आपण सगळे टेबल असं एकदम असं मस्तपैकी सजवले ते आपल्याला दाल तडका त्यासोबत आपलं खुर्मापुरीसोबत आपलं आमरस एकदम कोल्हापुरी असं सिजनेबल असलेलं आपलं आमरस आहे. आमरससोबत आपण हे कोणतं आहे आमरससोबत आपलं राजमा घेतलेला आहे. एकदम असं तर्रीदार राजमा आहे. आणि त्यासोबत यांची ह्याचं छोलेचं पण आपण तर्री बघू शकतो. एकदम असं ग्रेव्ही लाल वगैरे असं एकदम असं कोल्हापुरी झणझणी कसं असते तसं असतं तर्री दिसायला. आणि आपलं व्हेज पुलाव आज काय आपल्याला सगळ्यांना आवडतं पण व्हेज पुलाव यांचं असं एकदम असं व्हेज प्लॅटरमध्ये. आणि आपण इथं सोलकढीमध्ये आपण ट्राय करू शकतो. त्याच्यात आपण ड्रिंकेबलमध्ये आपण बघू शकतो आपल्याला ताक दही सोलकढी कोकम आणि आपलं लस्सी सगळं आपलं सिजने म्हणजे आपलं उन्हात पाण्यात असतं गारवा असते बघा ते पण आहे आपलं शीतपेय म्हणते बघा आपण. आणि आपण राईस बॉलमध्ये आपण आलो सगळं आपलं रिजनेबल येतं म्हणजे आपलं सगळे 100च्या हातात की व्हेज थाळीमध्ये कॉम्बो थाळी असते बघा ते फक्त आपल्याला 120मध्ये बाकी सगळं आपलं 100च्या हातच आहे. म्हणजे आपण छोले राईस घेतलं राजमा राईस घेतलं डाळ राईस आपली आणि त्याजवळ आपलं वांगी पण बनणार यांचं स्पेशल असतं युनिक. आणि व्हेज पुलावमध्ये आपलं यांचं बघू शकतात. आणि आपण काही दिवसांचं असं व्हेज आपलं प्लॅटर पण चालू होणार आहे म्हणजे जरा इथं क्लोजर लागेल. तर आपण व्हेज प्लॅटरमध्ये आपलं 70 रुपयेमध्ये आपलं आपलं ब्रेकफास्ट पॅटर आपल्याला येणार त्यात आपल्याला पोहे येणार आपल्याला उपमा येणार त्याचं आपल्याला शेवय उपमा येणार त्याचं आपल्याला उपमा येणार साधा. आणि त्या तिसरं आपलं भेटणार सगळं हे कॉम्पोमध्ये आपल्याला फक्त आपल्याला 70 रुपयेमध्ये येणार. आणि 70 रुपयेमध्ये आपल्याला चहा पण भेटणार म्हणजे एकदम असं रिजनेबल आहे म्हणजे एकदम असं सकाळचा फुल आपलं पोट भरून नाश्ता होऊ शकतो म्हणजे दुपारपर्यंत काय आपल्याला टेन्शन नाही. तर आत्ता आपण ट्राय करणार ती सगळ्यात आपण काय ट्राय करूया. तर आत्ता आपण ट्राय करूया सगळ्यात आपलं खुमा काय खुर्मापुरी. हां खुर्मापुरी सगळ्या आपण खुर्मापुरी. तर खुर्मापुरी आपण बघू शकतो पुऱ्या असं एकदम असं भरपूर असं पोट फुल असं फुलेलं आहे एकदम असं मुंबई स्टाईल आपलं दिल्ली स्टाईल त्यामुळे पुरी तसं आहे एकदम असं का त्याचं बाहेर घ्या जवळ येतं बोल सांग. तर आपण बघू शकतो एकदम असं कुर्मा जो एकदम असं घट्ट आहे ग्रेव्हीदार आहे एकदम असं मला लागेल बघत आहे. तर आपण पहिला घालूया. तर आपण कुर्मापुरीमध्ये बघू शकतो यांचं असं स्पेशल कुर्मा त्यासोबतचं स्पेशल असं हे आहे ग्रेव्ही आहे आपण बघू शकतो इथे जवळ एकदम असं ग्रेव्हीदार यांचं कुर्मा त्यासोबत आपलं यात व्हेजिटेबल पण दिसतं म्हणजे एकदम असं बर्गरचं असं पोट भरून असं पोट भरून आपलं नाश्ता आणि आपलं जेवण ते आपण करू शकतो. आणि कुर्मासोबत आपण इथं परोठे घेऊ शकतो आणि कुर्मासोबत आपण राईस पण घेऊ शकतो म्हणजे एकदम असं पोट भरून जेवण.
तर आता आपण ट्राय करणार आपलं आमरस आपण बघू शकते एकदम असं घट्ट आहे. तर आता आपण ट्राय करण्याचं आपण आमरस एकदम असं उन्हात आणत असं एकदम थंड करायचं चिल असं आमरस आहे. एकदम असं घरगुती फ्लेवर यायला लागला आहे. म्हणजे आपलं नॅचरली कसं असतं एकदम असं आत्ता झाडं जाऊन तोडून असं आमरस बनवले असं वाटायला लागलं. म्हणजे असं आमरस आपण आंबा कसं खातोय तसं असा फील यायला लागला. म्हणजे ते सोबत आपण असं पुरी सोबत म्हणजे असं युनिक असं कॉम्बिनेशन यांचं. तर आत्ता आपण ट्राय करणार आपण अजून एक घातलं होतो आणि तुम्हाला नेक्स्ट साईडला दाखवतो. तर आत्ता आपण आमरस आणि कोल्हापुरी आपण साईडला ठेवूया. आता घेऊ आपण आपलं राजमासोबत आपण बघू शकतो जवळ राजमासोबत आपण बघू शकतो 2 आपल्याला परोठे भेटणार आहे. त्यासोबत आपल्याला पापडी भेटणार. पापडीसोबत आपल्याला कांदा आणि आपलं लिंबू बघू शकतो. राजमा आणि आपलं परोठीची प्राईस फक्त 80 रुपये. 80 रुपयामध्ये आपल्याला एवढं सगळं भेटणार आहे. आणि आपण राजमा बघू शकतो जवळ आणि आपण राजमा बघू शकतो एकदम असं घट्ट आहे. ग्रेव्ही बघू शकताय आणि त्याला असं प्रॉपर असं राजमा खूप झाला आहे. तर आधी आपण याचा पहिला घालूया. बघू शकतो एकदम असं ग्रेव्हीदार आहे राजमा. असं घरगुती फ्लेवर लागायला लागला. म्हणजे आपला त्यासोबत परोठे बघू शकतो एकदम मऊ सॉफ्ट आहे असतं आणि साईडला आपलं जरा क्रंची फ्लेवर पण यायला लागला. म्हणजे असं मिक्स कॉम्बिनेशनमध्ये आपण हे ट्राय करू शकतो. आणि त्यासोबत आपण पापडी पण बघू शकतो एकदम क्रिस्पाने असतं कोल्हापुरी फ्लेवर आहे. तर आपण राजमामध्ये आपण ट्राय करू शकतो कधी पण एक माझं ऑल टाईम फेवरेट आपण राजमा पण बघू शकतो आपला आता. तर आत्ता आपण आपला आता खेमापुरी झाला आपलं आमरस झालं आता आणि राजमा पण आपलं झालेलं आहे. तर आता आपण ट्राय करणार आपलं यांचं छोले. तर आता छोले बघू शकताय. तर आता आपण छोले बघू शकता यांचं मऊ सॉफ्ट असलेलं आपण आधी परोठा ट्राय करूया. परोठा बघू शकतो एकदम असं चांगलं फ्राय झाले आणि आपण यांचं तर्रीदार राजमा बघू शकतो. आणि राजमाचं हे बघू शकता ग्रेव्ही केवढं हे आहे घट्ट आहे. त्याचा आपण राजमा वरती आपण जरा यांचं कांदा घ्या वरती कांदा हा मला तर आता आपण ट्राय करणार यांचा तर एकदम असं एकदम असं सॉफ्ट असतं आपल्याला परोठा आहे. त्यासोबत आपण राजमा बघू शकतो. राजमा आपण एकदम ठीक आहे आणि आपलं एकदम असं घरगुती फ्लेवर आहे. एकदम असं कोल्हापुरी झणझणीत आणि त्यासोबत आपलं यांची ग्रेव्ही आणि राजमा एकदम असं सॉफ्ट असं बेक झालेलं आहे. आणि ह्याच्यासोबत आपण बघू शकतो ह्याच्यासोबत आपल्याला पापडी आणि आपल्याला कांदा कंपल्सरी सगळ्या डिशला आपल्याला देणार आहे. तर आता आपण बघितलं आपण राजमा ट्राय केला. आता म्हणून आपण आमरस ट्राय केला. आमरससोबत आपण कुर्मापुरी ट्राय केलं. कुर्मापुरीनंतर आपण छोले पण ट्राय केले. तर आता आपण ट्राय करणार आपलं दाल तडका. तर दाल तडकामध्ये आपण बघू शकतो जवळ सेंटर आहे का बघ दाल तडकामध्ये आपण बघू शकतो आपल्याला इथं जिरा रायचा वरती आपला डाळ टाकला आणि वरती आपल्याला तडका टाकला. म्हणजे आपलं एकदम कोल्हापुरी झणझणीत फ्लेवर आहे. तर आपण आधी याचा फर्स्ट बाईट घ्या आणि आपण राईस पण बघू शकतो एकदम असं लॉंग राईस आपण यूज केला आहे. घालूया तर आपण बघू शकतो एकदम असं मऊ असं खुळखुळीत असं भात आहे. त्याचं आपल्याचं घरगुती आपलं आईच्या हातचं डाळ फ्लेवर तसं आहे आणि वरती यांचा युनिक असा तडका एकदम असं एकदम असं झणझणीत तडका आहे. आणि आपण बघू शकतो एकदम असं युनिक आहे फ्लेवर आहे आणि एकदम हां. तर आपण बघू शकताय दाल तडका आपल्याला भेटला फक्त आपल्याला 70 रुपये आपल्याला फुल आपलं बॉल बनवून आपल्याला दाल तडका येणार. त्याचा आपल्याला एकदम असं वेळ असं चांगला आहे त्यावर असं तडका आहे. म्हणजे एकदम घरगुती फ्लेवर आपण ट्राय करू शकतो. तर आता आपण ट्राय करणार आपण नेक्स्ट यांचं व्हेज पुलाव जवळ 2 कांदे हां. तर आपण व्हेज पुलाव आपण ट्राय करू शकतो. तर आपण व्हेज पुलाव ट्राय करू शकतो. व्हेज पुलावमध्ये आपल्याला भेटणार आहे व्हेज पुलावमध्ये आपल्याला भेटणार आहे याचा डाळ. व्हेज पुलाव आणि डाळ बेस्ट कॉम्बिनेशन आणि त्यासोबत आपल्याला घेऊ. तर आधी आपण पुलाववर असं जरा डाळ टाकून द्या आणि त्यावर आपण जरा असं मिक्स करून त्यावर आपण कांदा पण द्या काय ते वेगळं हां घे मला घे पुलाव. तर आता आपण ट्राय करणार पर्यंत व्हेज पुलाव. तर आपण व्हेज पुलावमध्ये बघू शकते आता
यांचं वीज पुलामध्ये आपण बघू शकता सगळं व्हेजिटेबल म्हणजे फ्लावर आपलं बीन झालं वाटाणा झालं सगळं असं नॅचरल टेस्ट यायला लागलं त्याचं आपलं त्यांचं असं भाजं पण आपण चॉप करून घातलेलं आहे आणि त्यासोबत तुम्ही डाळ घेऊ शकता ती डाळ बघू शकते एकदम असं घरगुती फ्लेवरची आपल्याला डाळ आहे डाळसोबत पण बघू शकते तर आपल्याला पापडी आणि आपलं लिंबू आणि कांदा म्हणजे एकदम असं घरगुती फ्लेवर आहे आणि भात पण यांचं असं सुसरी मऊ आहे लॉंग राईस असतो किंवा प्युअर राईस आहे आपण एकदा अवश्य ट्राय करू शकतो इथं वीज पुलावची आपल्या प्राईसिंग माहिती म्हणलं वीज पुलाव आपल्याला फक्त भेटणार आपल्याला 80 रुपयामध्ये 80 रुपयामध्ये आपल्याला फुल प्लेटर आपल्याला भेटणार म्हणजे पोट भरून आपलं अनबावची साईज बघू शकता एकदम असं काही नाही असं भलं मोठं असं आपल्याला प्लेट भेटणार आहे तर आपला राईस बॉलचा पत्ता सांगायचा म्हणजे आपलं शनिवार पेठमधलं आपलं भारतीय डाक म्हणजे आपलं पोस्ट ऑफिसच्या बरोबर समोर असलेलं आपलं राईस बॉल यांची टायमिंग सांगायची म्हणजे आपलं सकाळी 9 ते संध्याकाळी 4 पर्यंत आपलं कंटिन्यू चालू असते म्हणजे कंटिन्यू आपण काय पण आपण ट्राय करू शकतो म्हणजे त्यात आपला व्हेज प्लॅटरमध्ये आपला सकाळचा प्लॅटर पण आला त्यात आपण सचोलीमध्ये आपलं मासे वगैरेपासून आपण सगळं ट्राय करू शकतो म्हणजे यांचं युनिक आयटमपासून आपण सगळं व्हेज प्लॅटर आणि आपलं जेवणाची क्वालिटी एकदम चांगली आहे जेवण एकदम चविष्ट आहे घरगुती पद्धतीचं आहे काही विषय नाही एकदा अवश्य भेटते एक नंबर जेवण आणि एक नंबर ऑर्डर आहे एकदा अवश्य भेटते राईस बॉल जरा पुढे काय ही आपली ऑर्डर आहे बँकेची तशा आपण छोट्या छोट्या पार्टीच्या ऑर्डर पण घेतो 40 लोकांपर्यंतच्या आपण ऑर्डर घेतो तर राईस बॉलमध्ये आपल्याला सगळं भेट असं आपण ट्राय करू शकतो एकदा अवश्य भेट आणि जर ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा